शक्तीपीठ महामार्गाची चोरी, मुख्यमंत्र्यांची दिशाभूल, पंढरपूरकर नाराज, 6 आमदारांची प्रतिष्ठा पणाला, प्राध्यापक संग्रामदादा चव्हाण. उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला आटपाडी या 5ही तालुक्यांमधनं शक्तीपीठ महामार्गासाठी भूमी अभिलेख कार्यालय, कृषी विभाग, जलप्राधिकरण, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या 5ही विभागांची शक्तीपीठ बाधित शेतजमिनींच्या संयुक्त मोजणीचं काम 99% पूर्ण झालं असल्याचं कार्यालयीन अहवाल एकीकडे सादर होत असताना दुसरीकडे वरील 5 तालुक्यांतील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचा खोटा आभास पसरवून आणि 5ही तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची दिशाभूल करून शक्तीपीठ महामार्ग आपापल्या मतदारसंघांमध्ये पळवून नेण्याचे कुटील षडयंत्र आज जिल्ह्यामध्ये उघड झाले आहे. या 5 तालुक्यांमधून शक्तीपीठ महामार्गाची चोरी करण्यासाठी जून महिन्यापासून गुप्तपत्र व्यवहार व गुप्त बैठका चालू असल्याचं आज जिल्ह्यामध्ये उघड झालंय. शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतजमिनींना मिळणारा मोबदला अत्यंत तुटपुंजा म्हणजेच जिरायत भागामध्ये तो प्रति एकर जास्तीत जास्त फक्त 9 ते 10 लाख रुपये एवढाच गृहीत धरला जातोय. ही वस्तुस्थिती शेतकऱ्यांना समजल्यानंतर मोबदला वाढवून मिळण्यासाठी काही शेतकऱ्यांनी सुरुवातीला विरोध नोंदवला होता, परंतु राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सहकार्य करावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या परिसरातून द्रुतगती महामार्ग गेल्यास अनेक अनुषंगिक फायदे होतील व परिसराचा उत्तुंग विकास होईल या आशेने आपापल्या मतदारांच्या विनंतीला मान देत सर्व बाधित शेतकऱ्यांनी 100% विरोध संपवून संयुक्त मोजणीला सकारात्मकपणे संपूर्ण सहकार्य केले. सदर माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या प्रकल्पाला आपल्या जमिनी द्यायचे ठरवले. आज उत्तर सोलापूर पासून ते आटपाडी या 5ही तालुक्यांमध्ये संयुक्त मोजणी व मूल्यांकनाचं काम पूर्ण झाले. या कामांसाठी मोनार्क या खासगी कंपनीला हजारो कोटींचे कंत्राटही देण्यात आले होते. तसेच सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी जीवाचं रान करत सदर संयुक्त मोजणी व मूल्यांकनाचं काम पूर्ण केले आहे. स्थावर व जंगम मालमत्तेचे मोजणी व मूल्यांकनही झाले असून पत्र्याचे बिल्ले मारून नंबरिंग करण्यात आले आहे. शक्तीपीठ महामार्गाचे प्रथम प्रकटीकरण हे 3 वर्षांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले. गत विधानसभेच्या अगोदर काही दिवस शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचा आदेश पारित करण्यात आला होता. शेतकरी महामार्ग होणार की नाही या संभ्रमात सापडले होते, त्यामुळे त्यांच्या बाधित शेतजमिनींमध्ये त्यांना पिके घेता आली नाहीत. तसेच बाधित क्षेत्रावरील फळबागांचे बहार धरण्याच्या दृष्टिकोनातून संगोपन करावे की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली. परिणामी गेल्या 3 वर्षांमध्ये 27,000 एकरावरील शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे आर्थिक नुकसान झाले. सदर बाधित शेतजमीन गट नंबरचे महसुली व्यवहार गेली 3 वर्ष थांबविले. त्यामुळे सदर शेतजमिनींवर शेतकऱ्यांना गहाण खत करून कर्जे घेता आली नाहीत. तसेच जमिनीचे खरेदी विक्री व्यवहारांवर बंदी घालण्यात आली असल्याने खरेदी विक्री करता आली नाही. डीपीआर प्लॅन, नोटिफिकेशन, ड्रोन सर्व्हे, शासनाच्या 5 विभागांकडून जमिनीची मोजणी, तसेच जमिनीवरील झाडे, विहिरी, बोअरवेल्स, पाईपलाईन्स, घरे, गुरांचे गोठे, पत्रा, शेड्स, ठिबक सिंचन, शेततळी व पीक पंचनामे यावर शासनाचे हजारो कोटी रुपये खर्च झाल्याचं समजते. शासनाच्या आर्थिक नुकसानीला व सरकारी अधिकाऱ्यांचे श्रम वाया जाणार याला जबाबदार कोण असा खडा सवाल विचारला जात असून सदरचा शक्तीपीठ महामार्ग इतर मतदारसंघात पळवून नेण्याच्या कृतीमुळे वरील 5 तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या तसेच जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून सर्व लोकांनी एकजुटीने तीव्र आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आपापल्या लोकप्रतिनिधी आमदारांना धारेवर धरल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. या 5ही तालुक्यांमधनं शक्तीपीठ महामार्गाचे स्थलांतर झाले तर जनतेने सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा तर काही बाधित शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शक्तीपीठ महामार्गाचे जुने आरेखन बदलून नवीन आरेखनानुसार जर महामार्ग इतर तालुक्यांमध्ये स्थलांतरित होण्यापासून रोखता आला नाही तर 5ही मतदारसंघाच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्याला शक्तीपीठ महामार्ग वाचवू शकले नाहीत तर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. जुन्या आरेखनानुसार शक्तीपीठ महामार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये शून्य विरोध असून महामार्ग जुन्या आलेखनाप्रमाणेच पूर्णत्वास न्यावा व भागाच्या विकासाला चालना द्यावी असं आवाहन प्राध्यापक संग्रामदादा चव्हाण यांनी आपल्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.
आमदार अभिजित पाटील आणि बबनराव शिंदे यांनी शक्तीपीठ पळवून नेण्याचा हट्ट सोडावा. माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्याकडे आम्ही उदयोन्मुख जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून पाहतो. त्यांच्याकडनं जिल्ह्यातील जनतेच्या मोठ्या अपेक्षा व आशा आहेत. मात्र शक्तीपीठ महामार्ग माढा मतदारसंघात पळवून नेण्याचा संकुचित हट्ट त्यांनी सोडून द्यावा. जुन्या आरेखनानुसार 5 तालुक्यांमध्ये शक्तीपीठ महामार्गाची संयुक्त मोजणी व मूल्यांकनाचे 99% काम पूर्ण झाले असताना, शासनाचे हजारो कोटी रुपये खर्च झाले असताना, बाधित शेतकऱ्यांच्या गेली 3 ते 4 वर्ष झाले जमिनी पडीक राहून त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असताना त्यांनी शक्तीपीठ महामार्ग आपल्या मतदारसंघात पळवून नेण्याचा माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे हे आमच्यासाठी तसेच सर्वच पंढरपूरकरांसाठी वेदनादायक आहे. पंढरपूर या विठुरायाच्या नगरी जवळून जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा त्यांच्या मागणीप्रमाणे नव्या आरेखनानुसार हा मोडनिंब परिसरातून म्हणजेच पंढरपुरापासून 35 किलोमीटर एवढ्या लांब अंतरावरून जाणार असल्यामुळे पंढरपूर व त्यांच्या कर्मभूमीच्या विकासाला त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे पंढरपूर शहर व मतदारसंघातील जनतेच्या रोषाला त्यांना निश्चितच सामोरे जावे लागेल. या बाबीचा त्यांनी विचार करावा, असं प्राध्यापक संग्रामदादा चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस यांचं म्हणणं आहे. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.